तर मी स्वस्त बसणार नाही. पण याच्यासाठी राजकर्त्याची प्रथम पत्नी पातिव्रत्य तेजाची गंगा ती माझी सवत. जोपर्यंत ती इथं आहे ना तोपर्यंत मी माझे इच्छित पूर्ण करू शकत नाही. आणि याच्यासाठी राजकर्त्याच्या जीवनाचं जर वाटोळं करायला हवं तर त्या सवतीचा काटा काढायला हवा. आणि या सवतीचा जर काटा काढायला हवं तर काहीतरी डोकं लढवायला हवं. याच्यासाठी आता तुझं डोकं लढवलंय. राजकर्त्याला यांना वारस हवा होता आणि म्हणूनच तर कित्येक दिवस झाले मी गर्भवती असल्याचं नाटक करते. मी गर्भवती आहे हे कळता क्षणी सारे जण सज्ज झाले माझ्या सेवेसाठी. त्यापेक्षा ती महाराणी माझ्या या गर्भात ती प्रत्यक्ष आनंदी आहे. आणि म्हणूनच तर आता असंच करायला हवं. महाराणीचा काटा काढण्यासाठी आता मी काय करते ते फक्त पहा. दासींना आज्ञा केली आहे. महाराणीनं मध्ये महालात बोलवलंय. तेव्हा एखादी येईल याची काय झालं? तू आणि तुझ्या संपूर्ण देहाचं मी अवलोकन करते. तुझ्या संपूर्ण देहाचं अवलोकन केलं असेल ना. पण अचानक काय झालं? मला नरक आले. तुम्हीच वाट पाहत होती. माझी मार्ग प्रतीक्षा खूप करत होते. केव्हा एकदा ताई माझी येईल आणि मला आधार देईल, मला धीर देईल. अगं असं मला सतत वेळोवेळी क्षणोक्षणी पदोपदी मी तुझ्या पाठीशी असणार आहे. या शब्दाची कोणतीच शंका नाही. सांग ना मग एकाएकी हात देण्याचं कारण मी नाही समजू शकले. अगं याला कारण आहे. यालाही कारण आहे. तुला ठाऊक आहे ना आनंदाची वार्ता. मी गर्भवती आहे. या राज्याला मी वारस देणार आहे. अर्थातच मी आई होणार आहे. तू मोठी आई होणार आहे. अगदी मोठी. अर्थातच म्हणजे माझ्यासारखे भाग्यवान म्हणायला हरकत नाही. कारण माझं कित्येक दिवसांचं स्वप्न, माझी कित्येक दिवसांची इच्छा तुझ्या रूपानं परिपूर्ण होणार आहे. पण काय करताय? काय झालं ठाऊक आहे का? काय करते? जसजसे दिवस जात आहेत ना तसतशी माझी जरा तब्येत बिघडते. आज सकाळपासून कुणाचं तोंड पाहिलं काय माहिती. डोकं कसं माझं दुःख लागलं. डोकं दुखतंय असं वाटतं कुठेतरी कपाळ आपण अगं पण मला एवढं डोकं दुखतंय. तुझं तर डोकं जर दुखत असेल ना मग हे मला तरी यापूर्वी सांगायचं ना. असं मी आहे कुणासाठी? फक्त तुझ्यासाठी. हो याच्यासाठी. अर्थात असं चालते ना. अगं चला. अगं ताई तुझं डोकं दुखतंय ना. वा 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 वा. ती करतेस का माझ्यासाठी? आता कसं वाटतंय? बरं वाटलं. बरं वाटलं ना. आई खूप डोकं दुखत होतं. हो तुझा स्पर्श झाला आणि डोक्याची दुख. हा मायेचा स्पर्श. हा मुलगीचा स्पर्श. आई आता काय झालं?